लेखाचं नाव आहे जी के नायर. असं लांबलचक नाव धारण करणारी एक व्यक्ती आमच्या कार्यालयात दिल्लीहून मुंबईला बदलीवर आली. साधारण 50शी गाठलेल्या या व्यक्तीचं प्रथमदर्शनी रूप निश्चितच कुणावरही छाप टाकण्याइतकं प्रभावी होतं. मध्यम उंची, तसाच मध्यम बांधा, नाकीडोळी निटस, भरपूर तेल लावून आणि मधल्या भांगाचे अगदी चापून चोपून बसवलेले काळे कुळकुळीत केस, डोळ्यांवर सोनेरी फ्रेमचा चष्मा, अंगावर आकाशी रंगाचा सफारी पोशाख आणि हातात ॲरिस्टोक्रॅटची ब्रीफकेस अशा रूपातल्या जीकेकेला पाहिलं आणि पहिल्या भेटीतच आमची मैत्री जमली. या जीकेके अध्यक्षरांचं कोडं काय होतं बरं? हां, त्याने एकदा उलगडून दाखवलं होतं, पण अगदी खरं सांगायचं तर तेवढ्यापुरतंच काय ते मला कळलं. त्यानंतर मात्र मी ते पार विसरूनही गेलो. या जीकेकेची एक खास अशी लकब होती बरं का. तो जेव्हा कामात मग्न असायचा तेव्हा त्याची मान एका विशिष्ट लयीत हलायची. कशी बरं? जरा डोळ्यासमोर श्रीराम लागून आणा बरं. संवाद म्हणताना त्यांची मान कशी हलायची, म्हणजे कंप पावायची. अगदी तसंच जीकेकेच्या ह्या लकबीमुळेच दादा पाटीलने, म्हणजे आमच्या ऑफिसमधला ज्याला आम्ही प्रतिदादा कोंडके ज्याला आम्ही म्हणतो, त्याने जीकेके नायरचं नामकरण केलं होतं. जी कथकली नायर. कथकली नाच करताना मानेच्या ज्या काही खास हालचाली होत असतात तसं काहीसं नायरचं व्हायचं. त्या कथकलीचं नंतर एका बंगाल्याने कोथोकोली केलं. तेव्हापासून जीकेके नायर म्हणजे जी कोथोकोली नायर असं सुधारित नामकरण झालं आणि ते सर्वानुमते मान्य झालं. जीकेके हा सैन्य दलातून आलेला, म्हणजे शुद्ध मराठीत सांगायचं तर एक सर्व्हिसमन होता. कोणत्याही सैनिकाप्रमाणे तो त्याच्या कामात तरबेज होताच, पण सैन्यात तो एक उत्कृष्ट कराटेपटू खेळाडू म्हणून गणला जायचा. अर्थात ही माहिती माझ्यासारख्या त्याच्याशी मैत्री असणाऱ्या लोकांव्यतिरिक्त कुणालाही नव्हती. जीकेके वागायला इतका साधा होता की त्याने आपल्याकडे अशी काही विद्या आहे म्हणून मुद्दाम कधी कुणाची कळ काढले किंवा उगाचच कुणाला दम दिलाय असं माझ्या पाहण्यात आलं नाही. आपण आणि आपलं काम, बाकी काही नाही, कुणाच्या अध्यात्मामध्ये. जीकेके सारखीच सैन्यदलातून आमच्या कार्यालयात आलेली आणि आपल्या नोकरीतील दुसरी कारकीर्द चालविणारी ही बहुतेक माणसं ऑपरेटर सदरातली असायची. त्यामुळे जिथे कुठे मशीनमध्ये काही तांत्रिक दोष आला तर त्यांना माझ्यासारख्याची, म्हणजे मेंटेनन्सवाल्याची जरूर लागायची. कदाचित यामुळेच माझी आणि त्या समस्त फौजी लोकांची वेवलन जुळली असावी. या सर्व माजी सैनिकांना सवलतीच्या दरात वस्तू खरेदीची जी सवलत असायची त्याचा फायदा एखादा अपवाद वगळता बहुतेक सर्वजण आमच्यासारख्या सिव्हिलियन्सना देत असत. जीकेकेही तशातलाच. त्याच्याकडे केव्हाही आपण काही मागणी नोंदवावी की पुढच्या वेळी जेव्हा तो कॅन्टीन डिपार्टमेंट स्टोअरला जाईल तेव्हा आठवणीने तो ती गोष्ट घेऊन यायचा. जीकेके अधनमधनं आमच्यामध्ये हास्यविनोद करायलाही सामील होत असे. त्याच्या कथकली ते कोथोकली या नामकरणावरही त्याने हसून दाद दिलेली होती. त्यामुळे संपूर्ण कार्यालयात तो तसा लोकप्रिय होता. कधी कुणावर रागावलेला, रुसलेला असं मी त्याला पाहिलेलं नव्हतं. एक वेळचा अपवाद सोडला तर. त्याचं काय झालं, आमच्याच कार्यालयात एक लेस्ली नावाचा गोव्याचा रोमन कॅथलिक तरुण होता. तरुणाचा जोश म्हणा किंवा स्वभाव जात्याच खोडकर म्हणा, तो ज्याला त्याला उगाचच छेडत असायचा. आमच्या कार्यालयात भरती झाला तेव्हा अगदी शेलाट्या वांद्याचा असणारा लेस्ली बघता बघता वर्ष 2 वर्षात एकदम धष्टपुष्ट झाला. बहुधा मुंबईची हवा आणि खाणं पिणं त्याला मानवलं असावं. ह्यामुळे की काय, त्याचा व्रात्यपणा अजूनच वाढला. म्हणजे आधी तो लोकांशी फक्त शाब्दिक छेडाछेडी करायचा, पण आता वेळप्रसंगी शारीरिक मारहाण करण्याइतपतही त्याची मजल जायला लागली. आमच्या कार्यालयात तो फक्त दोघांना घाबरून असायचा. त्यात एक म्हणजे दादा पाटील आणि दुसरा म्हणजे चिंटू उर्फ लुडविक. असाच दुसरा रोमन कॅथोलिक जो सराईत मुष्टियोद्धा होता. तर या दोघांपासून तो 4 हात दूर असायचा. लेझलीला एकदा कधी नव्हे ती जीकेकेची कळ काढण्याची हुक्की आली. जीकेके या अध्यक्षरांवरून
त्याच्या नायर या जातीवरून आणि एकूणच त्याच्या मल्याळी भाषेबद्दल चेष्टा करायला सुरुवात झाली. आधी जीकेकेने ज्याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं तरी लेस्ली गप्प बसेना, म्हणून मग जीकेकेने त्याला सडेतोड शाब्दिक उत्तर दिलं. जीकेकेचे उत्तर ऐकल्यावर लेस्ली जाम भडकला आणि जीकेकेच्या अंगावर धावून गेला. मी लेस्लीला अडवण्याचा निष्फळ प्रयत्न केला, पण लेस्लीने मला झटकून टाकलं आणि जीकेकेच्या सफारीची कॉलर धरली. तरीही जीकेके शांत होता. तो लेस्लीला समजावण्याचा प्रयत्न करत होता, शांत करण्याचा प्रयत्न करत होता, पण त्यामुळे लेस्ली अजूनच पेटत होता. जीकेके समजावणीच्या भाषेत बोलतोय म्हणजे आपल्याला तो घाबरलाय असं लेस्लीला वाटत होतं. त्यामुळे लेस्लीने इंग्लिशमधल्या त्याला येत असतील नसतील त्या शिव्या द्यायला सुरुवात केली. तरीही जीकेके शांत होता. जीकेकेचा शांतपणा असह्य होऊन शेवटी लेस्लीने त्याला मारण्यासाठी आपला उजवा हात उगारला. तरीही जीकेके शांत होता. इतक्यात तिथे साहेब येत आहेत अशी कुणकुण लागली आणि लेस्ली तिथून पळाला. लेस्लीने शारीरिक पातळीवर हल्ला करूनही जीकेके सारखा कराटेपटू गप्प का बसला असा प्रश्न मला सतावत होता. इथे मी जीकेकेच्या जागी असतो तर असो. या प्रसंगानंतरही जीकेकेच्या मनात लेस्लीबद्दल कोणतीही अढी निर्माण झाली नाही. उलट बच्चा आहे, अजून डोकं गरम आहे, वय वाढेल तसा होईल शांत असं जीकेके म्हणायचा. मात्र लेस्लीने जीकेकेच्या शांतपणेचा चुकीचा अर्थ लावला. जीकेके मला घाबरतो असं तो सर्वांना सांगत सुटला. या प्रसंगानंतर पुन्हा एकदा लेस्लीने संधी साधून जीकेकेची छेड काढली, पण जीकेकेच्या थंड प्रतिसादामुळे तो शांत होण्याऐवजी अजूनच पेटत गेला आणि शेवटी त्याने पुन्हा जीकेकेची कॉलर पकडली. कॉलर सोड असं वारंवार सांगूनही लेस्ली ऐकेना. उलट त्याने जीकेकेला 1-2 फटकेही लगावले. आपल्या बापाच्या वयाच्या व्यक्तीवर विनाकारण हात उचलताना लेस्लीला जरासुद्धा लाज वाटत नव्हती आणि जीकेकेच्या शांतपणाचा तो गैरअर्थ काढून त्याच्यावर शारीरिक हल्ला करण्यात धन्यता मानत होता. लेस्लीला समजावण्याचा प्रयत्न असफल होतोय आणि आता तो हाताबाहेर जातोय हे लक्षात आल्यावर जीकेकेने त्याला दरडावणीच्या स्वरात इशारा दिला आणि झटक्यात दूर ढकलून दिले. यावरून खरं तर लेस्लीला कायदे समजायला हवं होतं, पण उलट तो मोठ्या त्वेषाने जीकेकेवर धावून गेला. आता पुढे काय होतं याची मी उत्कंठेने वाट पाहत होतो आणि मी पाहिलं की लेस्ली एका जागी ठाणबद्ध झालेला होता. जीकेकेने त्याच्या गळ्यात 2 बोटं खुपसली होती आणि लेस्ली त्याच्यापासून एका हाताच्या अंतरावर अक्षरशः सुटकेसाठी तडफडत होता. काही क्षण तशाच अवस्थेत लेस्लीला लटकत ठेवून मग शांतपणे जीकेकेने आपली बोटं तिथून काढून घेतली आणि लेस्ली धाडकन जमिनीवर कोसळला. काही क्षण तो निश्चित पडलेला पाहून मला खूप भीती वाटली. वाटलं की लेस्ली बहुधा मेला की काय. हुश. पण थोड्याच वेळात तो शुद्धीवर आला आणि त्याला वास्तवाचं भान आलं. आता मात्र त्याच्या डोळ्यात भीती दिसत होती. त्या तशाच पडलेल्या अवस्थेत त्याने हात जोडून जीकेकेकडे अभय मागितलं. जीकेकेने खाली वाकून त्याला दोन्ही हाताने आधार देत उठवलं, खुर्चीवर बसवलं आणि पाणी प्यायला दिलं. त्या दिवसापासून लेस्लीची मस्ती अर्ध्याने कमी झाली. त्यानंतर त्याने कुणावरही शारीरिक हल्ला करायचा प्रयत्न केला नाही. म्हणतात ना, समजने वाले को इशारा काफी होता है. लेस्ली सारख्यांकडे पाहून त्या म्हणीची आठवण येते. उथळ पाण्याला खळखळाट फार. आणि जीकेके सारख्याकडे पाहून म्हणावंसे वाटते, फलभाराने वृक्षही नम्र होतात. धन्यवाद.